इथे लोहगड लायन्स दोन मोठ्या तुल्यबळ संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये महामुकाबला मोठं युद्ध संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे. पुरंदर पेशवा संघाकडून गिरीश पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की एक अप्रतिम हाताळलाय. निर्धाव चेंडूनं चांगली सुरुवात गिरीशनं मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळल्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गुडघा टेकत खेळणारा सुंदर तरका एक धाव खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. डायरेक्ट एस्टॅनचा वेध अर्थात इथे आपण पाहतो की फलंदाज सेफ असणार आहे, परंतु तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय आणि तिसरे पंच कळवतायत की ते फलंदाज बाद आहे का, रनआउट आहे का, ही पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल आणि तिसरे पंच कळवतील. आपल्याला योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. सौरभ खेडकर सर, अजिंक्य तारा एव्हेंजर संघाचे संघमालक सन्माननीय सौरभ दादा खेडकर दादांचं देखील या ठिकाणी मी पुन्हा एकदा बडस्वी करतो. बडपूर्वक हार्दिक स्वागत आणि दादांना घेऊन जातोय क्रिकेटच्या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये. याची देही याची डोळा मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय क्रिकेटचा देखणा सोहळा. निर्णय पेंडिंग असेल. आपण पाहतो की रन आउट आहे काही पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आणि तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज नॉट आउट. सेफ असेल. पुन्हा एकदा आपण पाहतो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहूया झेल होणार की काय, सुटला झेल आणि ते मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळेल. आकाश गाडे सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे जीवदान मिळतंय. पहा मित्रांनो, मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आहे आणि त्यानंतर आपण पाहतो एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धावा 2-2-2. 3 चेंडूंचा खेळ संपत असताना धोपलकावरती आपण पाहतो 2 धावा स्ट्राईक वरती असेल. ओमकार मेटे गिरीश श्रीवास्तव आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ आहे. हो इथे पाहूयात ओमकार मेटेच्या बॅट मधून एक मोठा धडाका. पेट फेकून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर. वांगाची दाड फोडला पाड. सेट ऑन फायर षटकार. आणि चौकाराच्या सह्याने मोठी वाढ होते. धोपलकावरती धावा आहेत 6. हो सचिनचा देखणा तडाखा मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सफुलचा एक पॉवरफुल वंडरफुल बॅक टू बॅक एका बळीनं येतो दुसरा चौकार. 4 धावा. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. पाहूयात
चौकाराच्या सय्यड पुन्हा मोठी वाढ होते, दुहेरी अंकामध्ये जाऊन धावफलक पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती असताना हो मोठी अपील, मोठा आवाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु एक धाव तिथे निश्चित मिळेल. केवळ आणि केवळ एक धाव मिळाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतो धावा लागतायत डबल एका 11 धावा. एका षटकानंतर धावफलकावरती धावा असतील. अकरा धावा धावफलकावरती असताना एका षटकानंतर धावफलकावरती आपण पाहतो 11 धावा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गुलता ट्रॅकवरती पाहूयात. रजनीश शर्मा दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे. स्ट्राईक वरती ओमकार मेढे आपण पाहतो. तो नॉन स्ट्राईकला सुद्धा संघाचा कप्तान असेल आकाश गाडे. आकाश गाडेला मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळालं होतं, परंतु आपण पाहूया जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा इथे उठवणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. पाहूयात स्विचेटचा दैकडा तडाखा पुन्हा एकदा पाहूयात. गॅप शोधलाय, रूम बनवलाय, येतोय सनसनाटी जन्मा. 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. एकोणीस धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो 1.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 19 धावा तिथे आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा 2 चौकारा पाठोपाठ एका बळीनच येतो इथे लगातार तिसरा राजेशाही चौकार. 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. रजनीश शर्मा वरती आपण पाहतोय ते आसमान दाखवतोय. आक्रमण चढवलं इथे ओमकार मेढे मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना प्रत्येकी चेंडूवरती लगातार 3 चेंडूवरती मोठे फटके आणि चौकाराच्या सय्यड मोठी वाढ होते आहे. धावफलकावरती लोहगड लायन्स हा संघ बनवतोय 23 धावा. 23 धावा धावफलकावरती असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1.3 षटकाचा खेळ संपलेला आहे. ओमकार मेढे मोठी क्षमता, मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. लाजवाब खेळी आम्हाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कशा प्रकारे असणार आहे तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा कप्तान म्हणल्यानंतर इथे संघाची मोठी जबाबदारी त्याच्यावरती असते आणि तिथे पाहूयात इथे नेतृत्व त्याला मैदानाच्या आतमध्ये हाताळायचं आहे आणि ते नेतृत्व कशा प्रकारे हाताळणार आहे हे संघासाठी पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात हलक्या तर खेळायला सुंदर तडाखा होता. तिथे एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीनं होते वाढ. धावफलकावरती गुणलेख कळवतायत कुलदीप पवार. 24 धावा. धावफलकावरती असताना स्पीडअप घ्या.
आपण वारंवार थोडस मला वाटतं या ठिकाणी इथे वेळ घेतायत, कारण की वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आजच्या दिवसातील शेड्यूल इथे पूर्ण करायचं आहे. परफेक्ट मिडल केला होता, डीप लॉंग लेग फोडलाय. इथे पाहूयात आकाश गाडेच्या बॅट मधून येतोय एक शानदार चौकार, 4 धावा. आलेला एक मोठा तडाखा होता, चौकार, आणि चौकाराच्या साह्याने वाढ होतीये धौपलकावरती 28 धावा. पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट वरती मेडल होत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर विसळी घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. एक चांगला चेंडू बाजाराच्या हातमध्ये. 2 षटकांचा संपला खेळ आणि धौपलकावरती धावा बनवल्यात लोहगड लायन्सच्या संघानं. 28 लॉस ऑफ द 0 विकेट, अर्थात 28 धावा. शक्ती क्रिकेट मोठी क्षमता आहे, मोठी गुणवंत या फलंदाजाकडे आहे आणि त्याचबरोबर मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असणारा तुकाराम चौधरीवरती असणारी एक मोठी जबाबदारी पाहतो आपण. त्या निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट वरती प्रॉपर मिडल होत नाहीये. पहिल्या चेंडूची माझ्या मते पाहणी केली आहे आणि चेंडू तिथे सोडू दिला असेल. पाहूयात लाजवाब चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. उर्वेश राजपूत. उर्वेश राजपूतला आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा पाहूया तुकाराम चौधरी पण इथे पहा मित्रांनो बरसला आणि थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. शिवछत्रपतींचा छामा मिळतील 6 धावा. बिग सिक्सर, षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू डीजे. 34 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की तुकाराम चौधरी बैदराच्या आतमध्ये जसा बरस आल्यानंतर आपण पाहतो की सांगितलं होतं त्यावेळेस मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा या मोठ्या फटक्यानं ओळखला जातो तुकाराम चौधरी. त्याची स्वतःची इरादे इथे स्पष्ट करतो आणि त्यानंतर इथे पाहूयाच ओहो जेल जेल सुटतो तिथे ड्रॉप होतोय आणि जीवदान कोणाला दिलंय पहा. इथे पहा मित्रांनो तुकाराम चौधरीला जीवदान देणं म्हणजे इथे एक मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि ते स्वतःच्या पायावरती तुम्ही धोंडा मारून घेतलेला आहे. इथे तुकाराम चौधरीला जीवदान दिलेलं आहे. ही मोठी चूक कधीतरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अडचणीत आणणार आहे. एक धाव मिळाल्यानंतर धावपलकावरती 35 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 35 धावा इथे लोहगड लायन्सच्या संघाच्या पूर्ण होत आहेत. सरळ साधा सोपा खेळ तिथे टिपायचा होता, झेलायचा होता, परंतु एक मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर स्ट्राईक वरती असेल. आकाश गाडे जमिनीच्या आतून खांडून काढलेला फटका होता. एक धाव प्रॉपर मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते माड. धोपलकावरती गुणलेखक कळवत आहेत कुलदीप पवार सर. 3.5 षटकाचा खेळ संपत असताना 36 धावा. दोन 2.5 षटकांचा खेळ संपत असताना 36 धावा. एक गडी बाद आहे. गोलंदाज तयार उर्वेश राजपूत. ओहो इथे पाहतो पुन्हा एकदा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॉलर फटका खेळला. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने आपण पाहतो इथे 3 षटकाचा खेळ संपला जातोय आणि 3 षटकानंतर धावपलकावरती बनवल्यात लोहगड लाईनच्या संघानं 37 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 37 धावा. अडोतीस धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश गाडेचा एक ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय डीप लॉकर मध्ये आणि त्यानंतर आपण पाहतो एका धाबीच्या पद्धतीने होईल वाढ. धावपलकावरती गुणलेखक कळवत आहेत 39 धावा. 39 धावा धावपलकावरती असताना 3.2 षटकांचा मैदानाच्या आतमध्ये खेळ संपलेला आहे. मुक्तेश्वर गोलंदाज ट्रॅक वरती तयार. हो इथे पहा गुडगा टेक तमाशा देख थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते फटका सजवलाय. लाजवाब देखणा राजेशाही कार्यकुशल कार्यसम्राट धडकवता षटकार 6 धावा.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. 45 धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो इथे षटकाराच्या सह्यानं मोठी वाढ होते आणि मुक्तेश्वरती दाखवलेले ते मोठा आसमान आहे. अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा बरसला इथे. फविया थेट फेकून दिलाय चेंडू हवाई सवार फ्लाइट देखना राजशाही. पुन्हा एकदा मोठा प्रहार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता न दाखवतोय तुकाराम चौधरी. स्लोनर चेंडू टाकला होता तिथे आणि त्यानंतर फक्त त्या चेंडूची पाहणी केली आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू जशा तसं प्रत्युत्तर दिलेला आहे. कारण की आपण पाहतो 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट फेकानं टाकले होते मुक्तेश्वरनं आणि तिथे पुढे पहा मित्रांनो तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्लोनर चेंडू टाकलाय आणि कुठेतरी तुकाराम चौधरीला फसवलेला आहे. फुलटॉसचा चेंडू होता. करपूस समाचार घेत डीप मिड विकेट फोडलाय आणि थेट बोटा नो प्लस येतोय. एक भारदार षटकार 6 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. अजून चेंडू द्या. नो प्लस बिमर चेंडू होता तिथे. षटकार बरोबरीत आपण पाहतो इथे आताच्या 7 धावा आहेत. नो प्लस षटकार असताना धोपलकावरती धावा असतील 58 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो इथे ताबडतोब फटकेबाजी, लाजवाब फलंदाजी, सातत्यपूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतीये. आतापर्यंत 9 चेंडूचा सामना करत 27 धावा इथे बनवल्यात. तुकाराम चौधरी आकाश गाडे मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची साथ देतोय. आकाश गाडेला माहित आहे आपण संघाचं कप्तान आहे म्हणजे संघाची मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे आणि डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न एक शांत संयमी खेळी साकारत इथे डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ठेवायचा आहे. ही स्ट्रॅटर्जी आहे, ही गुणवत्ता आहे, ही क्षमता आहे ती दाखवून देण्याचा प्रयत्न जरूर इथे दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु चेंडूची पाठमोरी होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना पाहायला मिळेल आणि 3 धावा मिळाल्यानंतर धोपलकावरती मोठी वाढ होतीये. एकसष्ट धावा धोपलकावरती आहेत. आपण पाहतो की ओहो इथे फविया बोटी धाड पुन्हा एकदा षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार.
तर पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. लाजवाब षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतो मोठी वाढ होतीये. 67 धाबा. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते साकारतोय तुकाराम चौधरी. हो पुन्हा एकदा पाहूयात मोठा फटका होता तिथे. चेंडू अडवलाय. 2 धाबेचा प्रयत्न होणार की काय, परंतु नकार नकार आणि नकार तिथे कळवलंय. 1 धाव असेल आणि एका धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 68 लॉस ऑफ द 1 विकेट. 4.2 षटकाचा खेळ संपत असताना 68 धाबा इथे बडवलेल्या आहेत. तुषार 68 धावा धोपलकावरती असताना आपण बाजू सिंगल घेतली आणि स्ट्राईक वरती स्वतः संघाचा कप्तान असेल तिथे आकाश गाडे. आकाश गाडे मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो, या खेळाडूकडे मोठी क्षमता आहे, गुणवत्ता सुद्धा आहे, परंतु शांत संयमी. त्याला माहित आहे इथे तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये आता शांत नाहीये. इथे मोठमोठे फटके त्याच्या बॅट वरती येत आहेत. सिंगल डबल धावा त्याला तिथे स्ट्राईक वरती घ्यायचे आहेत. ही स्ट्रॅटर्जी आहे, ही योजना त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आखलेली आहे आणि काय स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. दोनही फलंदाजाच्या माध्यमातून लाजवाब खेळी. धावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न दोनही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहतो सलामीला आलेला फलंदाज तिथे ओमकार बेटे मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटके खेळत, परंतु थोडासा सुस्तात परतला तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक हाती सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न लाजवाब पाहायला मिळतोय. वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धौपलकावरती धावा असतील 69. एक गडी बाद असताना 69 धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुन्हा एकदा सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी असा तडका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लाजवाब देखना चौकार 4 धाबींसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या सह्याला मोठी वाढ होते आणि धौपलकावरती 73 लॉस ऑफ द 1 विकेट. 73 धावा आहेत. आकाश गाडीच्या बॅटमधून काय ताबडतोब फटका पाहायला मिळाला होता. बंदुकीतून सुटलेली अशी गोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये आणि पुन्हा एकदा आपटी बार होता. आपटी बार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसतो चेंडू. कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाज मनदीप कुमार भन्नाट वेगाचा गोलंदाज आहे. एक मोठी स्ट्रेंथ आहे ही गोलंदाजाकडे, मोठी लाईन आहे, मोठी ताकद मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकत असताना वापरत असतो. परंतु पाहियात या फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर जरूर फसतोय आणि ते बडी बसली शालमे मोठा संघाचा इथे मला वाटतं की कप्तान कोसळतो. धक्का क्रमांक असेल इथे लोहगड लायन्सच्या संघाला. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. त्र्याहत्तर धाबा 4.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना संघाचा कप्तान कोसळतो. आकाश गाडे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. राहुल कंद. पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग म्हणावा लागेल. त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू 6-5 धावांची गरज असताना हिटमॅन विजयी संपादन केला होता सकाळच्या क्षेत्रामध्ये. लाजवाब खेळी. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक त्याच्याकडे राहिली. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आला. एक चेंडू आणि 5 धाबींची आवश्यकता असताना कसलंही मैदानाच्या आतमध्ये त्यानं बोधरेशन न घेता चेंडूची परफेक्ट पाडी केली आणि थेट डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून एक मोठा षटकार पाहायला मिळाला आणि तिथे विजयी संपादन केला. ही स्ट्रेंथ आहे या फलंदाजाकडे, मोठी लाईन आहे, मोठी ताकद आहे आणि कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये राहुल कंद या ताकदीचा पूर्णपणे उपयोग मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. पवियात गोलंदाज तयार. पहा मित्रांनो राहुल कंदवरती आता एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. एक मोठी ताकद घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मोठा आत्मविश्वास त्यांच्यावरती असेल.
आपली बार आपल्याला बंदित कुमारचा पाहायला मिळतोय, परंतु मुख्य पंच कळत आहेत वाईट चेंडू अवंतर धाबेच्या मदतीने गुंडेक कळवत आहेत. धौपलकावरती धाबा असतील 74, 2 घडी बाद असताना 74 धाबा धौपलकावरती आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 2 फलंदाज इथे बाद होत आहेत. मनदीप कुमार तयार गोलंदाज ट्रॅक वरती, तर स्ट्राईक वरती आपण पाहतो असेल राहुल कंद. हो इथे पाहतो आपण एक चांगला चेंडू पदारे शॉट मध्ये पाहायला मिळतोय. लाजवाब चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला. मनदीप कुमारचा षटकाची समाप्ती होती आहे. आणि त्याच बरोबरीत इथे आपण पाहतो की 5 षटकानंतर धोपलकावरती बनवल्यात लोहगड लायन्सच्या संघाड 74 धाबा 2 घडी बाद असताना सव्वा षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती कोण आहे? राहुल विश्वकर्मा. स्ट्राईक वरती आपण पाहतो असेल तुकाराम चौधरी. पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये काय जबाबदारी हाताळतोय. लाजवाब फलंदाजीचा नजराणा. आतापर्यंत 12 चेंडूचा सामना करत 37 धावा त्यानं वैयक्तिक बनवलेल्या आहेत. लाजवाब फलंदाजी बनावं लागेल. इथे पुढे पहा मित्रांनो त्याला मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत थांबायचं आहे, कारण की 2 फलंदाजी ते महत्वाची कोसळलेले आहेत आणि गोलंदाजी सुद्धा तितकीच ताबडतोब लाजवाब करायला लागणार आहे. पाहूयात लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे राहुल विश्वकर्मा परंतु संघाचे संघ मालक असतील. आणि इथून पुढे पाहूयात अर्थात आरवी गोलंदाज तयार. फुलटॉसचा चेंडू होता. करपूस समाचार घेत थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उठला अगडीच्या झोळा आणि फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. लालबुंद थोपेचा गोळा. बिग ब्लास्ट षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या सह्यानं मोठी वाढ होते आणि धौपलकावरती धाबा असतील 80 धाबा. 5.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना पहा मित्रांनो इथे तुकाराम मैदानाच्या आतमध्ये शांत इथे बसायला तयार नाहीये. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपायला लागलेली आहे. फुल टॉसवरचा चेंडू होता. गुडगा टेकत खेळणारा एक सुंदर धडका डीप मिड विकेट मध्ये 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होतोय. आणि इथे पाहतो आपण पाहता 2 धाबा फलंदाज सेफ असेल. 2 धावेच्या मदतीने होते माड. धोपलकावरती धाबा असतील 82 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 82 धाबा. होय ते पाहूयात एक मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आपण पाहतो तुरंत जागेवरती असेल तिथे फलंदाज म्हणजे मैदानाच्या आतमध्ये एक चांगला ताबडतोब एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळाला. आरवी अर्थात राहुल विश्वकर्मा. हो इथे पाहतो आपण
तासफेचा चेंडू होता. पुन्हा एकदा आक्रमण दाखवलं, थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बिग ब्लास्ट, एक शानदार रुबाबदार षटकार, 6 धावा आणि त्याच बरोबरीत आपण पाहत होते 18 चेंडू 51 धावा अर्धी षटकी खेळी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय तुकाराम चौधरी. खेळ आवडला असताना मित्रांनो तर टाळ्या वाजवायला काही हरकत नसणार आहे. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळली आहे. काही कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल कंदसर तर त्याच बरोबर आपण पाहतो आतापर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये 6 षटकानंतर 88 धावा 2 गडी बाद असताना 88 धावा धोपलकावरती इथे बनवल्या. 6 षटकाचा खेळ संपला. 7व्या षटकाला होते सुरुवात. 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होतात आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाज तयार. ओहो इथे आज पुन्हा एकदा मोठा तडाखा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राहुल कंचा पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो सुटला झेल. कुणाल घोलप होता तिथे, परंतु आपण पाहतो की झेल सुटल्यानंतर तिथे 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धावा 90 2 गडी बाद असताना 6.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. कुणाल घोलप तिथे उभा असताना आपण पाहतो की खूप उंच चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. चांगला प्रयत्न आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु आपण पाहतोय ते एक ताबडतोब फटका खेळत लाजवाब षटकार. 6 धावा. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या सय्यड पुन्हा मोठी वाढ होते आणि राहुल कंच्या बॅट मधून आलेला एक मोठी दाढ. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. त्यानंतर आपण पाहतोय त्या बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी कव्हर पॉइंट फोडतोय. सनसनाटी जलवा. 4 धावा आणि चौकाराच्या सय्यड 13 अंकामध्ये जाऊन धावफलक पोहोचतोय. 100 धावा. शंभर धाबा धोपलकावरती आहे. 6.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. हो पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. त्यानंतर आपण पाहतो तिथे खेळाडू तयार असेल. थोडासा पंबल होतो खेळाडू आणि त्यानंतर आपण पाहतो की थोडासा पंबल झाल्यानंतर चुकीचं रूपांतर धावेत होईल आणि 2 धावेच्या मदतीनं वाढ होते. धोपलकावरती धावा 102 धावा धोपलकावरती लागले जात आहेत. 5 चेंडू आपण पाहतो 14 धावांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहुल कंद इथे साकारतोय. तो दुसऱ्या बाजूला 18 चेंडू 51 धावा तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये डाबात आहे, उभा असणार आहे. उत्तुंग उंच आवेमध्ये चेंडू असेल, परंतु इथे पहा एसटी रक्षक चेंडूच्या खाली टिपला असेल आणि इथे पाहतो फलंदाज होतो फेल. बॅक टू द डगआउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला.
7 षटकानंतर धावपलकावरती 102 धावा 3 गडी बाद असताना 8व्या षटकाला होते सुरुवात आणि 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती कोण मार्गस्थ होणार आहे. जुने चेंडू इथे संपलेले आहेत. टीमकडे कोणत्या असेल तर त्याला विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये टाकून द्या ही विनंती करतो. आतापर्यंत इथे आपण पाहतो की तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. जुने चेंडू होते तोपर्यंत मला वाटतं त्यांना षटकारा चौकाराच्या अतिश बाजारे इथे मैदानाच्या बाहेर चेंडूंचा तिथे दबदबा करून टाकला अक्षरशः. आता जुने चेंडू इथे संपलेले आहेत. कोणत्या टीमकडे असेल तर त्याला विनंती करतो की त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस लागेल त्यावेळेस टाकून द्या. ही ऑर्गनायझर कमिटीची एक सूचना राहणार आहे. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतो धावपलकावरती धावा असतील. एकशे 2 धावा धावपलकावरती आहेत. 7.7 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो इथे तुकाराम चौधरी एक पुन्हा एकदा एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एक शानदार तडाखा होता आणि मुख्य पंचांकडे निर्णय असेल किती धावा आहेत. एक टप्पा का डीप लॉंग ऑन फोडलाय. सनसनाटी झरवा 4 धावा. पाहुणी मोका मारला. हो इथे पाहूया दोनचा मध्ये चेंडू होता टिपला असेल आणि फलंदाज होतो इथे बाद. बॅक टू द डग आउट. चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. मोठा फलंदाज कोसळल्यानंतर आपण पाहतो इथे मला वाटतं स्वतःचे इरादे स्पष्ट करत होता तिथे तुकाराम चौधरी. अक्षरशः इथे गोलंदाजावरती इथे अक्षरशः तुटून पडला आणि धावांचा दामे धावताना मैदानाच्या आतमध्ये केला आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. सात 7.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 106 धावा आहेत. आपण पाहतोय ते क्वांट बिहान इथे ठरतोय आणि त्याच बरोबरीत बाद होतो इथे अक्षय सावंत. धक्का क्रमांक 14 फलंदाज बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत संघाचे दो स्ट्राईकला उभा असेल स्वतः संघाचे संघमालक असतील अनिल दातार. तो स्ट्राईक वरती आपण पाहतो समाधान ठोकळ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 106 धावा धोपलका भरती असताना समाधानला मला वाटतं तिथे फक्त आणि फक्त काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर इथे डोळीची पापडी पडसोर निघून गेला भन्नाट वेगानं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि ते चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल समाधान डोंगर समाधान ठोकळला इथे चेंडू समजू शकत नाहीये. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. हो इथे पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर जरूर केला जातोय. एक धाव मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 107 धाबा. 7.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो की ते धाबा असतील 107 धाबा धोपलकावरती आहेत. एकशे 7 धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो आपटी बार पहा मित्रांनो. काय भन्नाट वेगानं इथे मनदीप खुमार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. 8 षटकांचा संपला खेळ आणि धोपलकावरती धाबा बनवल्यात 107. 5 गडी बाद असताना नव्वद षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो ना राहुल विश्वकर्मा 107 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की समाधान ठोकळ. हो इथे फाविया समाधानच्या बॅट मधून एक मोठी धाड येईल आणि एक टप्प्यात बीड विकेटच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार. चौकार 4 धावा. एकशे 11 धावा धोपलकावरती असताना 8.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 5 फलंदाज इथे बाद आहेत आणि पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. राहुल विश्वकर्मा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना चौकाराच्या मदतीने त्याचं मला वाटतं तिथे स्वागत केलं. समाधान ठोकळलं मुक्तेश्वर. हो एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर जरूर पाहायला मिळतोय. डेंजर झोन मध्ये होता तिथे अनिल दातार परंतु नसीबानं साथ देत नसीबवाने एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने मोठी वाढ होते. धोपलकावरती 112 धावा आहेत. मुक्तेश्वर आपण पाहतो की डीप लॉंग अप मध्ये उभा असेल आणि तिसऱ्या पंचांकडे नेतोय. मला वाटतं इथे थ्रो गोलंदाजी आहे का ही पाहणी करण्यासाठी तुषार बेटे सरांकडे आता निर्णय येत आहे. तुषार बेटे सर या.
आणि आपण पाहतोय ते तिसरे पंच कळत आहेत 2 चेंडू असेल थ्रू गोलंदाजी आहे. आपण पाहतोय इथे थ्रू गोलंदाजी असेल राहुल विश्वकर्मा. आता हॅलो वाईड चेंडू असेल. पुन्हा एकदा वाईड चेंडू लगातार 2 चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. उंच उंच हवेमध्ये चेंडू होता आणि त्यानंतर आपण पाहतो इथे एक धाव मिळेल. एक धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा 116 धावा लागल्या जात आहेत 5 गडी बाद असताना. एकशे 16 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मध्ये आपण पाहत आहोत. हो इथे पाहतो आपण पुन्हा खती परिवर्तन करत टाकणारा चेंडू लाज शबाब आपल्याला इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आल्यानंतर धोपलक तेरा 116 धावा. हो इथे फावियांत मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. खड खडी चौकार 4 धाबा. हो पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट मध्ये चेंडू कव्हर करत असताना एक धाव तिथे निश्चित मिळेल
आणि एका धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 121 धाबा 5 गडी बाद असताना. एकशे 121 धाबा धोपलकावरती आहेत. और आप ही बोल रहे हो? हाँ, राहुल ही बोल रहा है. प्रफुल्ल है. हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. त्यानंतर हो गया. मिल गई शांति. किती रन झाले? एकशे 22 धाबा धोपलकावरती असताना पण मात्र स्ट्राईक वरती असेल. हो इथे फावियात एक भला मोठा तडाखा होता. टिपला असेल आणि अडील दातारचा खेळ संपुष्टात येईल. धक्का क्रमांक असेल 6वा. फलंदाज बॅक टू द डगआउट. सगळंच बेकार झालं. याचं आपलं तिकोना टायगर्स विरोधामध्ये शिवडरे स्ट्रायकर्स. दोन्ही संघाला विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वाईट चेंडू अवंतर धाव. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा 123 धाबा आहेत. तिकोना टायगर्स विरोधामध्ये शिवडरे स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो नाणेफेकीसाठी आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक धाव खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल, परंतु बंदीप कुमार आणि एका धाबेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 124 धाबा आहेत. हो इथे फविया पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. उर्वेश राजपूत होता तिथे.
आणि त्यानंतर आपण पाहतो की 126 धावा आहेत. मला एक बोलता परवेश हमें सुना था परवेश मी पण सुना था 126 धावा. पुन्हा एकदा समाधान ठोकळसा सुंदर असा तडका मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळतो. 2 धावेचा प्रयत्न होता इथे पाहूयात. 2 धावा डेंजर झोन मध्ये होता तिथे स्कोर लेग आपण पाहतो की 128 धावा धोपलक्यावरती असताना 128 धावा इथे 9.5 षटकाचा खेळ मैदानी शॉटमध्ये संपत असताना 6 फलंदाज इथे बास आहे. 6 फलंदाज बाद असताना आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल समाधान ठोकळ, प्रफुल्ल शिंगारे नॉन स्ट्राईकला उभा असेल आणि त्यानंतर निर्धाव चेंडू षटकाची होते समाप्ती. धावबाद प्रफुल्ल शिंगारे बाद आणि ते पाहतो आपण 10 षटकानंतर बनवल्यात लोहगड लायन्स या संघानं 128 धावा. तर पुरंदर फेसवाज या संघाला बनवायच्या आहेत 60 चेंडू 129 धावांचे टार्गेट आव्हान इथे उभा करून ठेवलेला आहे. पुढील सामन्याचा नाणेफेक करतोय तिकोना टायगर्स विरोधामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स. दोनही संघाच्या संघटकाला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये या. आपलं देखील स्वागत आहे. तिकोना टायगर संघाचे कप्तान नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शिवनेरी टायगर संघाचे संघटक आलेले आहेत. एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आकाश गाडे आणि एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या.
हॅलो हॅलो सेक पंच, 1 मिनिट सापडा थांबवायचं आहे. 1 मिनिट थांबा.
11 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा। 12 धावा धाव फलकावरती पूर्ण होतील। पुन्हा एकदा वाईट बॉल येईल आणि वाईट बॉलच्या मदतीने धावफलकावरती बदल। 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होणार आहेत। बढ़िया कैच, एक अच्छा नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। नंतर आपण पाहतोय डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये, एक मोठं धावफलक। एकशे 16 धावा आपण पाहतोय। विजयासाठी 116 धाब्यांची गरज। डॉट बॉलची संख्या मात्र वाढतीये। चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि झेल टिपला जाईल, विकेट। फलंदाज इथे होईल बाद। अक्षय सावंत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अप्रतिम झेलचं प्रदर्शन। या अगोदर देखील अक्षयने खूप चांगला झेल पकडला होता। धावत जाता सडा या अगोदरचा झेल आणि त्यानंतर देखील आपण पाहते हा दे या वेळेस देखील खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय। तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रफुल्ल दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद
13 रन धावफलकावरती आहेत. दरम्यान एक सिंगल घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील या दरम्यान पूर्ण होईल. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती धावसंख्या 15 धावा. ओव्हर क्रमांक 3 ला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात अगदी पाहिलं तर लांब पावलांचा रणअप. कव्वरच्या दिशेने चेंडू आपण पाहतो ड्राईव्ह केलाय. जबडी समांतर फटका 1 धावे दरम्यान येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या आकार घेते ती या दरम्यान जोरदार अपील मात्र पाहायला भेटतीये. मात्र नकार पंचांकडनं येतोय. कुठली धाव नाहीये, कुठला धोका नाही. धावफलक मात्र स्थिर असणार आहे. सोळा धावा धावफलकावरती आहेत. दोन कडी बाद 16. ओहो, काय चेंडूचा टपा काढल्यानंतर चेंडू काटा बदलतोय. डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू असेल. धावफलक स्थिर 16 या अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 सुरू असताना खूप जबरदस्त गोलंदाजीतला तिखट मार आपण पाहतोय सुरू आहे. पुन्हा एकदा दरम्यान बॅटची एज आणि कॉट बिहाइंडची शिकार. विकेट नंबर 3. फलंदाज इथे होईल बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सुरेख गोलंदाजी. 3 ओव्हरची समाप्ती आणि धावफलकावरती 3 गडी बाद 16 धावा. तर पहिल्या 3 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटतीये. फक्त 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि या बदल्यामध्ये 3 विकेट देखील मिळवलेल्या आहेत. त्यामुळे येणारी 7 षटके फलंदाजांसाठी कशी असणार आहेत पाहणार आहोत. आतापर्यंत या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी खरं तर प्रभावित ठेवलंय. मात्र आपला प्रभाव असंच पुढे राहील की फलंदाज काय पलटवारी ते करेल. बॉलर नेम तुकाराम.
हा चेंडू हलकेच्या हाताने दिशा मात्र दाखवली जातीये. मात्र या दरम्यान चेंडूला अडवण्या जाईल, मात्र तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. विन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावत संख्या आहे 25 धावा, 4 गडी बाद. 3.3 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती दूरवरून येईल. या दरम्यान एक सिंगल कलेक्ट केली जातीये. एका धावाने धावफलक पुढे जाईल. अजून एक धाव्या दरम्यान येते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 27 धावा, 4 गडी बाद. शेवटचा बॉल असेल या ओव्हर क्रमांक 4 मधील हा. आणि याच बरोबर आपण पाहतोय षटक पूर्ण होतंय 4थ्या क्रमांकाचं. धावफलकावरती धावसंख्या 27 आणि शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहे 36 आणि 102 धावेंची गरज. बॉलर नेम अनिल जी दातर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असेल. 5वं षटक इथे सुरू होईल. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या दरम्यान झेल टिपला जातो. विकेट या ठिकाणी मिळेल. फलंदाज बाद. उद्धव यांच्या माध्यमातून एक चांगला झेल. तर आणखी एक विकेटचं पतन या ठिकाणी होतंय.
27 धावसंख्या आणि 5 गडी बाद. नवीन बॅटर उर्वेश राजपूत. ओहो, आणखी एकदा आपली चुणूक आणि पुन्हा एकदा फलंदाज इथे होईल बाद. धक्का क्रमांक 6, विकेट नंबर 6. चला झटपट नवीन बॅटर चला. नवीन बॅटर आपण पाहतोय मुक्तेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल. ओव्हर नंबर 5 आपण पाहतोय. अजून 3 चेंडू या षटकातील बाकी असेल. हा बॉल हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू असेल. अजूनही 2 चेंडू षटकातील बाकी आणि अजूनही खूप मोठा संघर्ष इथे बाकी असणार आहे. आणखीन एका विकेटचं पतन आणि फलंदाज क्रमांक 7 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे पंचाकडे जोरदार अपील, मात्र पंचाने अपील फेटाळून लावली आहे आणि याचबरोबर ओव्हर देखील पूर्ण होतीये. 5 ओव्हर 27 धावा धावफलकावरती, 7 गडी बाद. मेडल ओव्हर आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी. या स्पर्धेमध्ये बरेचसे विक्रम आहे. त्या विक्रमांच्या यादीमध्ये अजून एक विक्रम या ठिकाणी ऍड होईल, ते म्हणजे या स्पर्धेतील हे मेडल ओव्हर. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहेत आणि 5 षटकांमध्ये 102 धावेंची अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता. ओव्हर क्रमांक 6 ला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये.
अक्षय सावंतला तुम्ही पाहणार आहात बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर कट करायचा प्रयत्न आणि अजून एका विकेट मध्ये भर. विकेट क्रमांक 8. फलंदाज इथे होईल बाद. आठवी विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होईल. पुढचा बॉल. फलंदाज मात्र तयार असेल या बॉल साठी. सुरे गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. इथे पाहायचंय धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. एक धाव तर घेतलीये आणि दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे. 28 धावा 8 गडी बाद. 4 चेंडू या षटकातील झालेत. अजून 2 चेंडू बाकी असेल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू असेल. लास्ट बॉल या डावातील. अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक असेल. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. ओ थ्रो इथे पाहायला भेटेल. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाईल. अशा तऱ्हेने 2 धाव या ठिकाणी येत आहेत आणि धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 8 गडी बाद असताना 6 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. ओव्हर क्रमांक 7 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय 7व्या ओव्हर साठी. या ठिकाणी बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम समाधान अर्थात सॅम. सॅमचा पहिला बॉल आपण पाहतो या षटकातील. निर्धाव चेंडू असेल. ओव्हर क्रमांक 7 ला सुरुवात झाली आहे आणि हा बॉल आपण पाहिला तर हवेमध्ये पुन्हा एकदा मात्र शिरापासून आणि खेळाडूपासून खूप दूर चेंडू राहिला. एक धाव येईल. एका धावाने धावफलक पुढे. 31 31 लॉस ऑफ 8 विकेट. इथे पाहायचंय झेल टिपला जाईल आणि विकेट नंबर 9. लास्ट विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल.
नवीन बॅटर. बॅटर नेम प्लीज. लास्ट विकेट. राजेश शर्मा. धाबेत वाढ होते. 32 धावा धफुलकावरती. 9 गडी बाद. शेवटची विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मॅच वरती पकड तर इथे बनवली ती. या क्रिकेटच्या रंगमंचावरती आपण पाहतोय. इकडे पाठीमागे आमच्या कॉमेंट्रीमॅन कक्षामध्ये कॉम बॉक्स मध्ये खरं तर पबजीचा देखील आता हंगाम पाहायला भेटतोय. फ्री फायर अँड पबजी. आणि याचबरोबर आपण पाहतोय 37 धावा धफुलकावरती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 विकेट. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. आता फक्त खेळाची मजा घ्यायची आहे. कारण विजयाचा आता अंतर जे आहे फार दूर आहे. लास्ट विकेट. ओव्हर क्रमांक 8 ला सुरुवात होईल. तो यानंतर आपण पाहतो आजच्या दिवसातील शेवटचा सामना. आखिरी मैच होगी. यहाँ पे आखिरी विकेट बचे. कब तक यहाँ पे अपने विकेट को बचाते हुए देखना है. इस तरह से इथे पाहिलं तर वेगवान गोलंदाजी. ओव्हर नंबर 8. पहिला बॉल डॉट येतोय. निर्धाव येतोय आणि ज्यावरती कुठलीही धाव पाहायला भेटली नाहीये. 9 विकेट आतापर्यंत संघानं आपल्या गमावलेल्या आहेत. त्या पुरंदर विश्वास. बिग हिट आणि या दरम्यान आपण पाहतो चेंडू हवा यात्रा करेल. चेंडू सीमा पार आलाय. दमदार षटकार. जाता जाता इथे आपण पाहतोय थोडासा शक्ती प्रदर्शन. मैदानाच्या आतमध्ये धावफलक 6 ने पुढे जाईल. 43 धावा. स्लोवर चेंडू कव्हरच्या दिशेने तटावला. क्षेत्ररक्षक बॉलवरती 1 धाव येईल. 44 धावा धावफलकावरती. 9 गडी बाद असताना ओव्हर क्रमांक 8 आणि लास्ट विकेट आपण पाहतोय. शेवटचे 15 चेंडू आणि 85 धावा. माहित आहे आता विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तर खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे दोन्ही फलंदाज आपली विकेट वाचवत असताना. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम सातत्याने करतायत. 1 धाव या ठिकाणी 45 धावा धावफलकावरती. पहिल्या 9 विकेट मात्र लवकर गमावल्या. त्यामुळे थोडस विकेट सातत्याने जात राहिल्या. मॅचचे दबाव मात्र या ठिकाणी पाहायला भेटतो. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. ओव्हर क्रमांक 8. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 8 इथे पूर्ण होईल आणि 12 चेंडूंचा अर्थात निर्धारित 2 षटकांचा खेळ आता बाकी राहील.
इथे गोलंदाज मात्र प्रयत्नशील आहेत. ही शेवटची विकेट मिळून मॅच वरती ताबा आणि वरून चिवट झुंज आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांचे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम प्लीज. ओव्हर नंबर 9 साठी बॉलर नेम प्लीज. उद्धव. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे उद्धव. आणि उद्धवचा हा चेंडू आपण पाहतोय सामना करेल राजेश. एक धाव या ठिकाणी एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 46 धावा 9 गडी बाद. शेवटची विकेटसाठी मात्र चिवट झुंज त्यातील नादोणी फलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. 9 विकेट लवकर संघाने गमावल्या होत्या. असं वाटत होतं की संघावरती लवकरच ऑलडाऊनची नामुष्की उडवती की काय, मात्र दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने डावाला सावरलंय. इथे मात्र डॉट बॉल येतोय. जर धावा चेंडू असेल 46 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक राहिलेत आणि मॅचचा आनंद मात्र या ठिकाणी उपभोगतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय गिरीश आणि दुसऱ्या बाजूने रजनीश. एक धाव पुन्हा एकदा कलेक्ट केली जाईल. एका धावाने धावफलक पुढे 47 धावा. आखिरी 9 गेंदे बची. आखिरी 9 गेंदों में अब ढेर सारे रन चाहिए. 82 रनों की दरकार. चेंडू आपण फक्त पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने ढकललाय. एक धाव या ठिकाणी एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 48 धावा. शेवटची 8 चेंडू शिल्लक. लास्ट विकेट मात्र वाचवत असताना खूप चांगली झुंज या ठिकाणी. आखिरी 8 गेंदे बची और कोशिश यही है कि अपनी जो आखिरी विकेट है वो आखिरी बॉल तक लेके जाए ताकि खेल का पूरा मजा यहाँ पे ले सके बल्लेबाज दोनों. कोशिश तो यही है. आखिरी बॉल होगी इस ओवर की. एक ही रन यहाँ पे मिलेगा. एक के साथ कहानी खत्म होती हुई अब अजून एक सामना मात्र बाकी आहे. बॉल द्या. शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू. पहिलाच बॉल आपण पाहतोय सरळ बॅटने खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलवरती एक धाव कलेक्ट केली जाईल. एका धावाने धावफलक पुढे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. लास्ट विकेट मात्र टिकवत असताना खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी. नो बॉल डिरेक्ट हिट या ठिकाणी आणि तिसरा पंचांची मदत.
यस फलंदाज ओ यू टी आउट. आणि इथेच पारी संपली. ऑल डाऊन संघ होतोय आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय या ठिकाणी